आज आपण आलेलो आहोत वर्धा येथे मधमाशी विकास केंद्र सेंटर फॉर बी डेव्हलपमेंट आणि आपल्या आयुर्वेदिक व्यावसायिकांसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आजकाल बाजारामध्ये जो काही मध मिळत आहे त्याच्याबद्दल लोक खूप साशंक आहेत आणि नेहमी पेपरमध्ये किंवा टीव्हीमध्ये आपण पाहतो की विविध कंपन्यांच्या विरोधामध्ये म्हणजे मधाविषयी शंका उपस्थित केली जाते. तर आज मी जाणून घेऊ इच्छितो की आपण अशी व्यक्ती आहे ज्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य जे आहे ते फक्त मधमाशी विकासासाठी, मधमाशांचं पालन व्हावं, मधमाशा लोकांनी जाळून टाकू नये आणि लोकांना चांगल्या क्वालिटीचा उच्च दर्जाचा मध मिळावा याकरता त्यांनी स्वतःचं जीवन पूर्ण समर्पित केलं आहे. आणि आम्ही आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे मला त्यांची खूप उत्सुकता वाटली आणि खास करून मी त्यांना भेटण्यासाठी आज वर्धा येथे आलेलो आहे. तर यांचं नाव आहे श्री गोपाल पालीवाल. तर ते त्यांना मी पहिला प्रश्न विचारतो की सर, तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली? मला 12वी नंतर MBBS डॉक्टर व्हायचं होतं, पण 2 प्रयत्नामध्ये मला MBBS साठी मला त्या कोर्ससाठी ऍडमिशन मिळाली नाही. म्हणून मग मी शेवटी निराशेपोटी BSc केलं. BSc केल्यानंतर नंतर MSc केलं. MSc केल्यानंतर मला PhD साठी माझ्या डॉक्टर DB टेंबरे नावाच्या माझ्या शिक्षकांनी मला पाचारण केलं. मी PhD साठी त्यांच्यासोबत जॉईन केलं आणि PhDच्या कामामध्ये मी आग्यामाळ्याच्या माशीचा मेंदू अभ्यास केला. आग्या माशा ह्या जंगलामध्ये असतात, मोठमोठ्या पहाडांवर, मोठमोठ्या झाडांवर, मोठमोठ्या पाण्याच्या बिल्डिंगवर, पाण्याच्या टाकींवर, बिल्डिंगांवर, मोठमोठ्या ठिकाणी, असे उंच ठिकाणी ह्या मधमाशा बसतात आणि आपली घरटी बांधतात. आदिवासी लोक रात्रीच्या वेळेस जाऊन त्यांच्या घरट्याच्या खाली आग लावून, धुवा करून, पेटवून, त्या छत्त्याला तोडून, फांद्या तोडून, झाडं तोडून मध काढतात आणि ते विक्रीला घालतात. ही गोष्ट माझ्या लक्षात आली. म्हणून मग मी विचार केला की PhD नंतरच्या काळामध्ये मी आग्यामाळ्याच्या छत्त्यापासून निसर्ग मैत्रिक पद्धतीने मध कसं काढायचं ह्याच्यावर संशोधन केलं आणि संशोधन केल्यावर माझं असं लक्षात आलं की आपण आग्यामाळ्याच्या छत्त्यांपासून वारंवार शहद काढता येऊ शकतं. त्यासाठी फक्त आपण मधाचा कांदा तेवढा आपण त्या छत्त्यातून कापतो आणि मधाचा कांदा कापल्यावर 25-30 दिवसानंतर कापलेला भाग मधमाशा पुन्हा बांधून काढतात, पुन्हा मध साठवतात. आदिवासी लोकांना एकदा, दोनदा, तीनदा मध मिळतो आणि ह्याच्या माध्यमातून आदिवासी लोकांपर्यंत एक रोजगार पोहोचतो. मधमाशाची जी होणारी हानी होती ती टळते. मधमाशाची ही हानी टाळल्यामुळे शेतीवाडीमध्ये आणि जंगलामध्ये जे परागीकरणाची क्रिया घडण्याची आवश्यकता आहे ती परागीकरणाची क्रिया घडते आणि परागीकरणाच्या क्रियेच्या माध्यमातून शेतीवाडीमध्ये आणि जंगलामध्ये उत्पन्न वाढते आणि अशा प्रकारे आपल्या शेतीवाडीमध्ये अन्नविविधता, जैवविविधता आणि अन्नविविधता ही कायम राहते. त्यासाठी मी हे काम करतोय. सर, तुम्ही आजपर्यंत किती म्हणजे आदिवासी लोकांना तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मदत केली या मधमाशी व्यवसायामधून, आणि किती म्हणजे कशा प्रकारे मध गोळा करता आणि तो मध जो आहे ते किती गुणवत्तेचा आहे, उच्च गुणवत्तेचा आहे, आणि कसे पॅकिंग त्याचं कसं करून तुम्ही कुठे विकता, म्हणजे विक्रीसाठी काय तुम्ही म्हणजे प्रयत्न केले आहे? झारखंड, छत्तीसगड, MP, महाराष्ट्र, ओरिसा, आंध्र, राजस्थान, वेस्ट बेंगॉल, ज्या ज्या ठिकाणी आदिवासी आहेत, ज्या ज्या ठिकाणी आग्यामाळा आहेत, त्या त्या ठिकाणी मी स्वतः आणि माझी टीम जाऊन आदिवासी पोरांना प्रशिक्षण करण्याचं काम करतो. कपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग करतो. कपॅसिटी बिल्डिंग ट्रेनिंग केल्यानंतर आपण आदिवासी पोरांना मध काढण्यासाठी जे आवश्यक साधन सामुग्री लागते ती प्रदान करतो. त्याचा उपयोग करून ते मध काढतात. ह्या 5-6 राज्यामध्ये जवळपास 4000 आदिवासी पोरांपर्यंत आपण पोहोचलो आहे. 4000 आदिवासी पोरांना मध काढायचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यांच्या माध्यमातून उत्पादन होणारं मध हे आवळा, देहडा, बेहडा, करंज, पळस, कडुनी, मारोळी, चारोळी, येन, कुकरांजी, महुआ अशा विविध प्रकारच्या फुलोऱ्यापासून झालेला मध असतो. हा मध बाय डिफॉल्ट ऑर्गॅनिक मध असतो. ह्या मधामध्ये कुठेही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस मिळत नाही, टेस्ट एलिमेंट्स मिळत नाही, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स मिळत नाही. इतका चांगला शुद्ध ऑर्गॅनिक मध असतो आणि हा मध हे आदिवासी पोरं काढतात आणि स्थानिय NGO किंवा स्थानिय एक शॉपकीपर ह्या मधाला खरेदी करतो. खरेदी केल्यावर आपण त्याला 55 डिग्रीवर गरम करतो. खरेदी केलेल्या मधाला 55 डिग्री सेंटीग्रेडवर गरम केल्याने त्याच्यामध्ये असणारा ऑस्मोफिलिक येस्ट नावाचा जीवाणू आहे तो खतम होतो आणि त्यानंतर 30 मायक्रॉन फिल्टर बॅगने आपण फिल्टर करतो त्या मधाला आणि नंतर बॉटलिंग करून, पॅकिंग करून तो विक्रीला घालतो. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे ब्रँड्स आम्ही डेव्हलप केलेले आहे. कुठे कोरकुम मध असेल, कुठे गडचिरोली मध असेल, कुठे सेवाग्राम निसर्ग हनी असेल, कुठे मेळघाट हनी असेल, अशा प्रकारे विविध ब्रँडच्या नावाखाली आपण मध हा विक्रीला ग्राहकांसाठी उपलब्ध करून देतो. बरं, हा तुम्ही जो मध गोळा करताय तर त्याची गुणवत्ता तर श्रेष्ठ आहे जसं तुम्ही सांगितलं, कारण की तुम्ही पूर्ण तुमचं जीवन
म्हणजे सामाजिक कार्यासाठी वाहून घेतलेला आहे. बिलकुल. त्यामध्ये त्या तुमच्या मधावरती शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही. मला वाटतं त्याला तुम्ही FSA म्हणजे फूड लायसन्स घेतलेला असेल, हो त्यानंतर तुम्ही त्याला ब्रँड नेम दिलेला आहे, हो पॅकिंग उत्तमरित्या केलं असेल, हो आणि तो मध कशा प्रकारे तुम्ही मार्केटमध्ये विकण्यासाठी काही डिस्ट्रीब्युटर नेटवर्क आहे तुमचं की काही रिटेलर्सला तुम्ही डायरेक्ट अप्रोच करता? मुख्य म्हणजे ह्या कामामध्ये असं आहे की जो आग्यामुळाच्या छत्त्यापासून मध आदिवासी पोरं काढतात त्याची मी म्हटल्याप्रमाणे गुणवत्ता आधीच चांगली आहे. असा गुणवत्तापूर्ण मध आपल्यापर्यंत जेव्हा येतो तो आपण जास्त भावाने खरेदी करतो, जेणेकरून उत्पादन करणारे आदिवासी त्या बांधवाला जास्त पैसा मिळो, जास्त मिळकत त्याला मिळो, यासाठी आपण प्रयत्न करतो. मग हा उत्पादन झालेला मध आपण मी म्हटल्याप्रमाणे प्रोसेसिंग, बॉटलिंग, पॅकिंग करून विक्रीला घालतो. पण मुळातच जी रक्कम आहे रॉ हनी खरेदी करण्याची ही दुप्पट असल्यामुळं आम्हाला स्टॉकिस्ट ह्या कामामध्ये नेमता येत नाही. बरं, तुम्हाला जर आम्ही आमची आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन नावाची संघटना आहे, तर आम्ही स्पेशली जे काही काम करतो ते आयुर्वेदाशी निगडीचे लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करतो. तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो आणि तुम्ही काय आम्हाला काय भावाने आमच्या लोकांसाठी मत द्याल, ज्या प्रकारे की तुमचं वितरण व्यवस्था पण चांगली होईल आणि लोकांना पण चांगल्या गुणवत्तेचं मध मिळेल मार्केटमध्ये, ज्याच्यावरती कोणी शंका घेणार नाही. कारण की आम्हाला सुद्धा तुमच्यासारख्या लोकांची आवश्यकता आहे जे की उच्च क्वालिटीचा, उच्च गुणवत्तेचा मध लोकांना देतील. कारण की शेवटी लोकांच्या आरोग्याची काळजी आपणासारखे जे समाजाप्रती जे वाहून घेतलेले लोक आहेत तेच घेऊ शकतात. तुम्हाला समाजाची जाणीव आहे, समाजासाठी काही करण्याची प्रेरणा मिळालेली आहे आणि ते तुम्ही कार्य उत्तम रीतीने करत आहात. तर आमच्या संघटनेकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? मुख्यत्वे जो आग्यामुळाच्या छत्त्यापासून मध मिळतो हा बाय डिफॉल्ट मी म्हटल्याप्रमाणे ऑर्गॅनिक मध आहे. हा मध घराघरांपर्यंत पोहोचला पाहिजे. Yes. हा मध प्रत्येकाने खाल्ला पाहिजे. हो. मध खाण्याचे भरपूर फायदे आहेत. आयुर्वेदामध्ये याला अनुपान म्हटलं आहे, अमृत तुल्य याला म्हटलं आहे मधाला. तर अशा मधाला आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमच्या संघटनेच्या माध्यमातून प्रचार व प्रसार पुष्कळ ठिकाणी आपण असं करता येईल की तुमच्या मासिक मिटिंगा होतात, वार्षिक मिटिंगा होतात, 6 महिने मिटिंगा होतात. त्या मिटिंगामध्ये समजा तुम्ही तुमच्या त्या विक्रेत्यांना, आयुर्वेदिक विक्रेत्यांना बोलवलं, त्या मिटिंगामध्ये मधाची गुणवत्ता सांगितली, तर ते आपल्या आपल्या परीने आपापल्या भागामध्ये आपापल्या दुकानातून ह्या मधाची विक्री घालून देतील. सर, मी तुम्हाला एक ग्वाही देतो की आताच आमचं रिसेंटली 21 आणि 22 जानेवारी रोजी आयुर्वेद महोत्सव अहमदनगर येथे साजरा करण्यात आला, ज्या ठिकाणी विविध आयुर्वेदिक व्यावसायिक एकत्र आले होते. विविध कंपन्यांचे स्टॉल्स पण होते. काही लेक्चर्स आम्ही आयोजित केली डॉक्टरांची की ज्याद्वारे आरोग्याचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि मला वाटतं की मधाची जी आवश्यकता आहे मार्केटमध्ये, मी बऱ्याच वर्षापासून या व्यवसायामध्ये आहे, पण चांगल्या क्वालिटीचा उच्च दर्जाचा मध मिळण्यामध्ये आम्हाला पण खूप अडचणी आहेत. तर मी तुम्हाला माझ्या स्वतः मी वैयक्तिक शेखर खोले वेदांतारीच्या तर्फे तुम्हाला तुमच्या विक्री व्यवस्थेसाठी मी मदत करू शकतो. तर आपण त्यासाठी चांगल्या प्रकारे सुरुवात करूया आणि आपण या कार्यामध्ये म्हणजे शेवट तुमचं जे कार्य आहे त्याला पण मला वाटतं की माझ्याकडून थोडाफार खारीचा वाटा तुमच्या याच्यामध्ये मला मिळेल आणि समाजाप्रती आपण जे समाजात देणं लागतो काहीतरी ते तुम्ही कार्य करता त्याच्यामध्ये माझी पण थोडेफार म्हणजे आमच्या संघटनेचा पण हातभार लागेल आणि माझा वैयक्तिक पण हातभार लागेल. आणि मी आपणास ग्वाही देतो, आश्वासन देतो की आपण या कार्यासाठी शुभारंभ करूया. सर, बिलकुल. ह्या मधाबद्दल मला अजून एक सांगायचं आहे की मधामध्ये फिजिको केमिकल कॅरेक्टर्स आणि इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यू ह्याचा जर विचार केला तर बाजारामध्ये उपलब्ध कोणत्याही मधापेक्षा ह्याच्यामध्ये फिजिको केमिकल कॅरेक्टर चांगले आहेत. त्याचे फिजिको केमिकल कॅरेक्टर चांगले आहे, ह्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस चांगले आहे, ह्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली आहे. मी म्हटल्याप्रमाणे समजा आवळ्याचा, देहड्याचा, बेहड्याचा रंग मध आला तर त्याला वेगळी औषधीय गुणधर्म आहे. तो पळसा आणि पळसाच्या फुलापासून किंवा कडुनिंबापासून आला मध असेल तर त्याला मेडिसिनल व्हॅल्यू वेगळी आहे. कुकरांजी महुवापासून आलेला मध असेल तर त्याला मेडिसिनल व्हॅल्यू वेगळी आहे. जांभळापासून आलेला मध असेल तर त्याला व्हॅल्यू वेगळी आहे. अशा प्रकारे आपल्याला सॅग्रिगेशन करून मधाची विक्री आपल्या समाजामध्ये करता येईल. बस सर, तुम्ही आपण खूप छान प्रकारे मधाविषयी माहिती दिली. आमचं पण ज्ञान तेवढं अपडेटेड नव्हतं. तुम्ही या कार्यात वाहून घेतल्यामुळे मधमाशीविषयी म्हणजे मधमाशीच्या मेंदूविषयी तुम्ही पहिला अभ्यास केला आहे, त्यानंतर मधाचा अभ्यास केला आहे, त्यानंतर जे आदिवासी म्हणजे बांधव आहेत, महिला आहेत किंवा मुलं आहेत, पुरुष आहेत, त्यांना तुम्ही त्यांच्या रोजगार मिळवून देण्यासाठी मदत करताय आणि त्यांच्या जीवन उत्थानासाठी काम करताय. हे खूप आदर्श कार्य आहे, समाजसेवेचं कार्य आहे. तर तुम्ही करत असलेल्या कार्याप्रती मी मनापासून सर्व आभार मानतो आणि तुम्हाला मी अभिवादन करतो. धन्यवाद.
अभ्यास प्रचंड आहे. असं आहे का? हो. आपण काय केलंय की ह्या मधाला मुख्यमंत्र्यापासून सचिवापर्यंत आणि पोलीस तो गाड़ी में आपकी कोई ड्राइवर है? नहीं नहीं अच्छा, साथ में आप ही ही बैठे हैं। आप लोग खुद ही ड्राइव करके हैं? खुद को समर्थ ठेवली आहे हाँ, बहुत बढ़िया. समझ सेफ मध्ये वो चिल्ड रहता तो और अच्छा लगता है, बहुत पर मैंने बढ़िया है, चिल्ड बहुत नहीं अच्छा किया है. ठंडी के कारण. बहुत बढ़िया मैम, बहुत टेस्टी. आणि बाहेरचा पण घ्या शूटिंग कुठल्या प्रशस्ती पत्रांचा पण घ्या बरं का. मैम क्या क्या है इसमें? इसमें काला नमक जी मॅडम आपण बैठिए ना. नहीं सर बैठी नहीं नाही, तुम्हें टेली- तुमच्याशी थोडं बोलायचं होतं मला म्हणजे म्हणून मी पहिल्या वेळेस आलो तुमच्याशी आणि खूप जवळचं असल्यासारखे बोललो सर होतो. से तो मुलाकात ऐसी आदिवासी को प्रशिक्षण किया है. उसमें आपका ट्राइफेड है, ITDP है, मिनिस्टर ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी है, मिनिस्टर ऑफ रूरल डेवलपमेंट है, मिनिस्टर ऑफ ट्राइबल अफेयर है. इनके सबके सपोर्ट से हमने 4000 आदिवासी को ट्रेनिंग करी है. अब इसका फायदा ऐसा हुआ है कि जहाँ जहाँ जरूरी था, क्योंकि पॉल्यूशन की पूरी क्रिया में आपके ये बताया यहाँ पर कि ये मजदूर के मुंह पे जा रही है. उसकी वजह से बाजरा हो रहा है, उसकी वजह से ज्वारी हो रही है, उसकी वजह से धान हो रहा है, उसकी वजह से मक्का हो रहा है, उसकी वजह से चाय हो रहा है. ऐसे 78 प्लांट्स जो फूड प्लांट्स है उसमें प्रोडक्टिविटी बढ़ रही है. तो बात है एक मार्च सर्टिफिकेशन आहे, इन हाऊस ग्रेडिंग करतो आम्ही आणि आमचं मध हे ए स्टँडर्डचं मध आहे. ए ग्रेडचं. ए ग्रेड, स्पेशल ग्रेड आणि स्टँडर्ड अशा 3 ग्रेड्स आहे एक मार्चच्या. त्याच्यामध्ये आपलं मध हे ए ग्रेड मध्ये येतं. ए ग्रेड हे मीडियम ग्रेडची श्रेणी आहे. हाँ ना स्टैंडर्ड ना स्पेशल. मॅडमशी मी बोलण्याचा मला योग आलेला आहे चांगला. आता सरांनी मधुमक्षी पालन आणि मधमाशांचे ते कशा प्रकारे जीव वाचवतात याविषयी थोडक्यात सांगितलं आपल्याला. त्यांना साथ देणं म्हणजे कुठलाही पुरुष जेव्हा यशस्वी होतो तर यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, तेव्हाच तो यशस्वी गणला जातो. तर त्याप्रमाणेच पालिवार सरांच्या पाठीशी त्यांच्या सौभाग्यवती असल्यामुळे त्या पण या मधुमक्षी पालनामध्ये किंवा मधमाशा वाचवण्यासाठी जे काम करतात समाजासाठी त्याबद्दल ते त्यांच्यावर आपण थोडक्यात माहिती घेऊया. तर मॅडम मी जाणून इच्छितो की मधमाशा जे लोक जाळतायत किंवा हे काय करतायत किंवा मधमाशांमुळे काय काय फायदे होतात म्हणजे समाजासाठी. मधुमक्खी का फायदा ये होता है कि आपके पॉलिनेशन की क्रिया होती है, जिससे कि हमारे जो प्लांट्स है उनमें बढ़ोतरी होती है और पॉलिनेशन के कारण हमारा फलों की क्वालिटी सुधरती है और जो उसकी उत्पादन क्षमता है वो बढ़ती है. और यदि पूरी मधुमक्खियां खत्म हो जाएगी आपके ऊपर की तो क्या होगा. तो सर एक दिन ये होगा कि सारे ह्यूमन जो है, जो मनुष्य जाति है, उसको अनाज दाना मिलना खत्म हो जाएगा और हमारा सर्वाइवल खत्म तो हो मधुमक्खी जाएगा. का इतना महत्व है जी. और वो आप ध्यान में रखिए, इसलिए आपका हम लोग जो मधुमक्खी बचाने का कार्य कर रहे हैं तो बहुत आप अच्छा काम कर रहे हैं. जी. तो आपके कहने से मुझे ये पता चला कि यदि मधुमक्खियां नहीं रहेगी तो आदमी को खाना नहीं मिलेगा, क्योंकि पॉलिनेशन जो होता है, परागीकरण जे होतं आहे तर त्याच्यामध्ये मधमाशांचा खूप मोठा रोल आहे. त्याच्यामुळे शेतामध्ये उत्पादकता वाढते, अन्नधान्याचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं आणि मधमाशाच जर राहिल्या नाही पृथ्वीवरती तर मला तर वाटतं की मनुष्य प्राणी जिवंत राहणार नाही, त्यांना अन्नच मिळणार नाही. ते असं उत्कृष्ट असं थोर असं कार्य आपल्या देशामध्ये करणारे लोक आहेत, आपल्या राज्यामध्ये काम करणारे लोक आहेत, आपल्या जवळचे लोक आहेत वर्ध्यामध्ये. तर अशा लोकांना आपण सुद्धा एक समाजाप्रती एक काही भावना ठेवून आपण पण त्यांना थोडीफार आपल्या खालीचा वाटा किंवा मदत केली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या कार्यामध्ये. त्यासाठी विशेष करून मी आज वेळ काढून त्यांच्याकडे आलो आणि दोघांना पण म्हणजे माझा मनापासून साष्टांग दंडवत आहे. दोघं खूप उत्कृष्ट कार्य करत आहेत. तर आमच्या आयुर्वेदिक रिसर्च असोसिएशन तर्फे मी आपल्या दोघांचं अभिवादन करतो आणि तुमच्या कार्यास मी प्रणाम करतो, साष्टांग दंडवत करतो. धन्यवाद.